गोवंश हत्येच्या बाबतीतली अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे। माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। लक्षवेधीमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे, उत्तरामध्ये जे रिपीट ऑफेंडर आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख का नाही केला गेला? सरकारला माहित नाहीयेत का की हे कोण ऑफेंडर आहेत? आणि त्याच्यामुळे माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक तर त्या आरोपींची नावं पटलावर ठेवा, म्हणजे महाराष्ट्राला कळेल की ज्या गायीला राज्यमातेचा दर्जा दिलाय, गोवंश हत्या बंदीचा कायदा या सदनाने पास केलेला आहे, त्या कायद्याचं वारंवार उल्लंघन करणारे हे लोक कोण आहेत? ही कुठली प्रवृत्ती आहे? आणि त्यामुळे ती नावं पटलावर ठेवा। या विषयामध्ये गोवंशाचं संरक्षण करण्याकरता प्राण्यांना त्रास होऊ नये या क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत। असे कार्यकर्ते जेव्हा सुओ मोटो कायद्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला पोलिसांकडनं त्यांना त्रास दिला जातो। तुम्ही कशाला या फंदात पडताय? तुम्हाला काय करायचंय? आणि त्यामुळे पोलिसांना अशा सूचना देणार का की जो कायदा पास केलेला आहे तो कायदा अंमलात करण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते काम करतात त्यांना पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे। तिसरा प्रश्न, व्हेरिफिकेशन करून अशा कार्यकर्त्यांना काही आय कार्ड देणार का? हा माझा चौथा प्रश्न आहे। आणि कायद्यात जो बदल आणणार आहे तो किती दिवसात आणणार असा माझा चौथा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, आमचं सरकार गो हत्येच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे आणि या बाबतीमधील जे काही गुन्हे घडतायत, अशा जे काही गुन्हे घडत आहेत ते थांबवण्याकरिता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामधील जे काही अनधिकृत कत्तलखाने आहेत ह्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह घेतली जाईल।